वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री भागवत महापुराण की जय। पुढे गजेंद्र मोक्षाख्यान आपल्या पुढे कथा आहे. गजेंद्र म्हणजे हत्तीची कथा आहे. गजेंद्र हा जीव आहे. ज्या ठिकाणी पाण्यामध्ये तो बुडत आहे ते सरोवर म्हणजे संसार रूपी सरोवर आहे. आणि ज्या मगराने त्या गजेंद्राचा पाय धरलेला आहे तो काळरूपी मगर आहे. या गजेंद्राला, या जीवाला संसार रूपी सरोवरातून वाचवण्याकरता परमेश्वर त्या ठिकाणी गजेंद्रानं आवाज दिल्याबरोबर त्या सरोवरावर येतात आणि भगवान त्या मगराच्या मिठीतून गजेंद्राला मुक्त करतात. अशी कथा पुढे आहे. त्यानंतर समुद्र मंथनाची कथा आहे. समुद्र मंथनाकरता देव आणि दानव एकत्र येऊन समुद्र मंथनाची आखणी करतात. मंदरांचल पर्वत रवीच्या स्वरूपामध्ये आणतात. वासुकी नाग हा दोरीच्या स्वरूपामध्ये त्या पर्वताला गोल बांधतात आणि देव आणि दानव समुद्र मंथन करण्याकरता सुरुवात करतात. त्याआधी समुद्रामंथनामध्ये जे काही निघेल त्याचा अर्धा अर्धा भाग आपण वाटून घ्यायचा. अशा नियमाप्रमाणे समुद्र मंथनाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम समुद्र मंथनामध्ये त्या ठिकाणी विष निघालं आणि ते विष साधं नव्हतं. आता ते घ्यावं तर कोण, म्हणून ते विष घेण्याकरता महादेवाला बोलावण्यात आलं आणि भगवान महादेव तिथं आलेत. त्यांनी तो विषाचा कुंभ आपल्या तोंडाला लावून ते विष प्राशन केलं आणि विष पेत असताना भगवान महादेवाचा कंठ हा निळसर रंगाचा झाला. म्हणून भगवंताला नाव प्राप्त झालं नीळकंठेश्वर भगवान की जय. आणि समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर पहिली संपत्ती त्या ठिकाणी निघाली. ती ब्राह्मणाला देण्यात आली. संतोषाचं प्रतीक आहे कामधेनू. नंतर उच्चस्रव नावाचा घोडा निघाला, तो बलिराजाला दिला. ऐरावत हत्ती त्या ठिकाणी सूक्ष्म दृष्टीचं प्रतीक आहे. नंतर अप्सरा निघाल्या, स्वतंत्र आहेत. पारिजातक वृक्ष निघाला, तो स्वर्गामध्ये गेला. त्यानंतर चंद्रमा निघाल्या, त्या आकाशामध्ये स्थित झाल्या. नंतर सुरा म्हणजे मदिरा निघाली आणि ती सुरा सर्व राक्षसांनी वाटून घेतली आणि पिऊन
टाकली. तेव्हापासून दारू पिण्याची पद्धत सुरू झाली, ही मदिरा. नंतर लक्ष्मी निघाली, भगवान विष्णूच्या गळ्यात माळ टाकून निघून गेली. नंतर धन्वंतरी अमृताचा कुंभ घेऊन बाहेर निघाले आणि अमृताचा कुंभ जसा दिसला, तो कुंभ राक्षसांनी धाव घेऊन आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सर्वच्या सर्व देव भगवान विष्णूकडे जाऊन सांगायला लागले, भगवान त्राहिमाम त्राहिमाम, वाचवा वाचवा. अमृताचा कुंभ जो निघाला ना, तो राक्षसांच्या ताब्यात गेला. ते जर अमृत पिऊन घेतील तर राक्षस अमर होतील, आणि राक्षस जर अमर झाले तर या पृथ्वीवर त्यांचं थैमान गाजल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना पीडित करतील, दुःखी करतील. म्हणून या पृथ्वीचं रक्षण करण्याकरता राक्षसांचा भार वाढेल, म्हणून काहीतरी करा. भगवान विष्णू म्हणतात, काळजी करू नका. भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं, आणि मोहिनीचं रूप धारण केल्यानंतर भगवान सुंदर दिसायला लागले, आणि भगवान नृत्य करत 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 त्या राक्षसांच्या समोर आले. अमृताचा कुंभ ज्याच्या जवळ आहे त्याच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यानं भगवान विष्णूकडे पाहिल्यानंतर ते विश्व मोहिनीचं रूपच आहे. दिसण्याकरता भगवान तसेही सुंदर आहेत, पण भगवंतांनी स्वरूपाच्या माध्यमातून त्या राक्षसांना आकृष्ट केलं आणि राक्षस बोलायला लागले. भगवान विचारतात, यात काय आहे? याच्यामध्ये अमृत आहे. कुठून मिळवलं? समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनाचा नियम काय होता? जे काही निघेल ते अर्ध अर्ध घ्यायचं. मग अमृताचा कुंभ तुमच्याकडे आहे तर अर्ध त्यांना द्यावं लागेल, अर्ध तुम्हाला घ्यावं लागेल. पण ते राक्षस म्हटले, अगोदर आम्ही घेणार आहोत, नंतर त्यांना देऊ. भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात म्हणतात, तुम्हाला अक्कल आहे का? कळते का काही? या अमृताच्या कुंभामध्ये अमृत आहे हे नक्की आहे, पण वरचं वरचं अमृत जर तुम्ही पातळ आहे ते पिऊन घेसाल, खालचं घट घट त्यांना देता का? मग राक्षस म्हटले, काय करायचं बाई तुम्ही सांगा. मग भगवान सांगायला लागले, मी माझ्या हातानं सगळ्यांना वाटप करते. एक लाईन तुमची आणि एक लाईन त्याची. वरचं जे आहे पाणी पाणी पातळ पातळ ते त्यांना वाटून देते, आणि घट घट तुम्हाला वाटते, आणि तुम्ही घट घट प्या, आणि मग तुम्ही अमर व्हा, आणि मग मी तुमच्या संग लग्न लावते. हे वरचं एक चॉकलेट होतं. ते सगळेच्या सगळे म्हणत, ओके ओके, तुम्ही म्हणसाल तसं मॅडम, हरकत नाही, मान्य आहे. देऊन टाकला कुंभ. भगवंताने तो कुंभ हातात घेतला, 2 पंक्ती बसवल्या, देवांना इशारा केला, आणि अमृताचा वाढ सुरू झाला. अमृत वाढता 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 अमृताचा कुंभ असा तिरपा व्हायला लागला. शेवटी आता देवांना वाटता वाटता संपत येतो की काय असं दृश्य दिसायला लागलं, आणि अमृताचा कुंभ जास्त तिरपा दिसला. म्हणून त्या राक्षसामधले 2 जरा बुद्धिवान होते. एकाचं नाव आहे राहू आणि एकाचं नाव आहे केतू. हे दोघंही त्या पंक्तीतून चर्चा करून उठतात, म्हणतात, म्हण काही गड्या, काहीतरी गडबड होऊन राहिली आपल्या बाबतीत. अमृत संपत संपत येते की काय? या पंक्तीतून उठले, त्या पंक्तीत कोपऱ्यावर जाऊन बसले. जसे त्या पंक्तीत जाऊन बसले, भगवंताच्या काही लक्षात आलं नाही, स्वरूप पलटून आले, आणि दोघांना थोडं थोडं अमृत मिळालं. मग भगवंताच्या लक्षात आलं की हे या पंक्तीतले नाहीत, त्या पंक्तीतले आहेत. तिकडचे इकडे आले, म्हणून 2 पंक्तीची पद्धत आजही चालू आहे, नाही का? ज्याले हे आवडते त्यानं इकडे या, आणि ज्याले ते आवडते त्यानं तिकडे जा. हा, अशी पंक्तीची पद्धत पण काही नाही अजून. म्हणजे हो, तर मग देवाना आवाज दिला. भगवान विष्णू म्हणतात, सावधान. 2 जण तिकडच्या पंक्तीत इकडे आले. हो, लगेच भगवंतानी तलवार हातात घेतली, छिरच्छेद केला. जिथपर्यंत अमृत गेलं होतं तिथपर्यंतच अमर झाले. जिथं अमृत गेलं नाही ते संपवण्यात आलं. राहू आणि केतू, फोटो पाहिला ना तुम्ही, तेवढेच जिवंत राहिले. बाकीचे सगळे राक्षस, त्यांना अमृत देण्यात आलं नाही, पण या दोघांना अमृत देण्यात आलं. म्हणून आजही राहूची आणि केतूची शांती केल्याशिवाय जमत नाही. 9 ग्रह शांत होतील
एखाद्या वेळेला राहू आणि केतूही शांत होईल, पण 10वा ग्रह म्हणजे जवाई काही शांत होत. पण 3 वर्षातून एकदा शांत होण्यासाठी चान्स येते, तो म्हणजे अधिक महिना. आपापल्या जवळले एक एक अंगठी करून देत जा. गोपाल कृष्ण भगवान. हो, मी कायले खोटं सांगू बा, दर अधिक महिन्याले मला एक अंगठी भेटत असते, त्याच्यामुळे मी शांतच असतो. हो, नाही तर भागवत झाल्यावर विचारून घे जा, दर महिन्याला एक अंगठी भेटते आपल्याला. असा हा कथानकाचा समुद्र मंथनाचा भाग आहे. म्हणून भगवंतांनी देवांना अमृत दिलं, देवांना अमर केलं. अशी अमृतासारखी कथा श्रीमद भागवत कथा शुकाच्या मुखातून परीक्षित श्रवण करतात आणि 7 दिवसात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. अशा अनेक कथा आपल्या भागवतामध्ये आहेत. समुद्र मंथनाच्या नंतर बलिराजाची कथा येतो. त्या ठिकाणी त्याला वामन अवताराचं कथानक असं म्हटलं, म्हणजे वामन भगवंताचं दर्शन आपल्याला घडतं. त्याचं कारण, वामन भगवान छोटं बटू वामनाचं रूप घेऊन, एक छत्र हातात घेऊन आणि एक भिक्षा झोडी घेऊन बलिराजाच्या दारात येतात भिक्षा मागण्याकरता. त्यावेळेला त्या ठिकाणी 3 पावलं भूमी मागतात. पण 3 पावलं भूमी मागणारा हा साधारण बालक नाही, हे बलीचे असलेले गुरु म्हणजे दैत्य गुरु शुक्राचार्य. शुक्राचार्य वेगळे आणि शुकाचार्य वेगळे. पहिले हे निश्चित करून घ्या. बरेच वेळेला असा संभ्रम होते की एकदा सांगितलं की लक्षात येत नाही ना. शुक्राचार्य ते वेगळे, जे देवानं आंधळे केले दर्भाची काडी टाकून, ते दैत्य गुरु. आणि शुकाचार्य म्हणजे परीक्षितीला भागवत सांगितलं ते व्यास महाराजांचे सुपुत्र. असे 2 भाग आहेत बरं का. नाही तर ऐकता ऐकता गडबड होऊन जाईल तुमची याच्यात. महाराज म्हणतील की बा परीक्षितीले भागवत ते सांगतात आणि दानाच्या आडवी गेले. एकच माणूस 2 कामं कसे काय करील? करत नाही एक माणूस 2 कामं. जो चांगलं करते तो वाईट करत नाही, जो वाईट करते तो चांगलं करत नाही. दैत्य गुरुनी सांगितलं बलीला, हे चुकून काम करू नको, संकल्प सोडू नको, दान करू नको. हा साधा बालक नाही, 3 पावलं भूमी मागते, पण मागते तसा नाही, दिसते तसं नसते. म्हणून जग, मग एवढं पाठ आहे आपल्या. तसंच भगवंतांनी केलं, भगवंतांनी तसंच केलं. आणि शेवटी पाणी संकल्प सोडण्याकरता झारीतलं पाणी पडत नव्हतं. दैत्य गुरु शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि आत प्रवेश केला. त्या झारीच्या तोंडाशी जाऊन बसल्या. हो, भगवान वामनानं एक दर्भाची काडी घेतली आणि त्या छद्रात टाकली. जशी टाकली तसं डोळ्याला लागली, डोळा फुटला. आड आला म्हणून फोडीला डोळा, बलीने आंधळा शुक्र केला. म्हणजे डोळा फोडला आणि लालसर पाणी आलं. मग पाण्याचा संकल्प सोडला. 3 पावलं भूमी वामन भगवंतांनी मागितली. वामन भगवंताकडे पाहिल्यानंतर बलिराजाची मुलगी रत्नमाला होती, बलिराजाची पत्नी विंध्यावली होती, बलिराजाची आई ती हजर होती. बलिराजाच्या आईला तर एवढा आनंद झाला की जगाचा मालक देव माझ्या पोराच्या पुढे म्हणे दान मागायला आला, भिक्षा मागायला आला. एवढा भाग्यवान माझा पोरगा. बरं झालं म्हणे माझे मालक मेले, मी सती नाही गेली. मी गेली असती तर हा पोटात होता म्हणे, मरत होता. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात. विरोचन राजा मेले त्यावेळेस तिला आठवलं, बरं झालं म्हणे मी सती नाही गेली. आणि मग तिला आनंद झाला. रत्नमाला तर एवढी आनंदित झाली म्हणे, एवढा सुंदर जर मला मुलगा झाला तर मी त्याला स्तनपान करील. सुंदर होती दिसायला ती. पण वामन भगवान काय सुंदर दिसत होते. एखादा वामनाचा फोटो पहा आपण, किती सुंदर दिसतात भगवान. आ हा हा, सुंदर अशी छबी दिसते. मी दूध पाजलं असतं. वामन भगवान म्हणतात रत्नमाले काळजी करू नको, मी तुझं दूध पिईल. पण ज्या वेळेला 3 पावलं भूमी मागितली, पहिलं पाऊल टाकलं, पृथ्वी व्यापून टाकली. दुसरं पाऊल आकाश, तिसरं पाऊल कुठे टाकू बलीला विचारलं. मोठा प्रश्न निर्माण झाला बलीला. एवढासा दिसण्याकरता लहान बालक, पण 2 पावलात सगळंच्या सगळं व्यापून टाकलं. आता तिसरं पाऊल कुठे ठेवू प्रश्न निर्माण केला. बलिराजानं हात जोडले आणि आपलं मस्तक दाखवलं. तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा.
हा प्रसंग ज्या वेळेला झाला त्यावेळेला या बलिराजाला पाय ठेवल्याबरोबर बली भगवंतांनी पाताळात घातलं. तुका म्हणे बली जीव दिला पायातडी. आणि पाताळात घातल्याबरोबर जी रत्नमाला होती ना बलिराजाची मुलगी, तिला राग आला. म्हणे अशा पोराले तर दूध पाजण्याच्या ऐवजी म्हणे विष पाजून मारून टाकलं पाहिजे. तिला राग आला. वामन भगवान म्हटले काळजी करू नको रत्नमाले, मी तुझं दूधही पिईल आणि तुझं विषयही पिईल. तेच रत्नमाला पुढे कृष्ण कथेमध्ये आणि नंदबाबाच्या वाड्यात पुतनेचं स्वरूप घेऊन येते. भगवान तिची इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करतात. भगवंतांनी प्रत्येकाची इच्छा मनोरथ प्रत्येक अवतारात पूर्ण करत 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 आपले अवतार कार्य पूर्ण केले, अशी कथा आहे. म्हणून या ठिकाणी बलिराजाची आणि वामनाची कथा पूर्ण होते. पुढे अंबरीश राजाची कथा येते. पहा, अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर, अशी कथा सांगितली. त्याच्यानंतर रामकथा येते. रामकथेचं जास्त चिंतन यामध्ये नाही केलं, पण रामकथेला इथं स्पर्श करून पुढे कृष्ण कथेला सुरुवात होते. म्हणजे रामकथेचा भावार्थ तुम्हाला धावता सांगतो. श्रीराम प्रभूचं दर्शन करू आणि अर्धा एक मिनिटं आपण अयोध्येमध्ये जाऊ. जे नवीन आता अयोध्या झाली, सगळ्यांनी एकदा जावं, रामललाचं दर्शन घ्यावं. सुंदर असा महाल प्रभूला प्राप्त झाला. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मनात जे होतं ते घडलं. म्हणून असे श्रीराम प्रभू त्या रामकथेचा उच्चारण करून कृष्ण कथेकडे म्हणजे कृष्ण जन्म सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. यामध्ये श्रीरामाचं जे वर्णन केलं रामकथेमध्ये ते अनेक प्रकारे आणि त्या कांडामध्ये केलेलं आहे. जसं बालकांड आहे, किचकिंद कांड आहे, अरण्य कांड आहे, असे सगळे कांड आहेत. पण श्रीराम जैसा कोई पुत्र नहीं हुआ, वशिष्ठ जैसा कोई गुरु नहीं हुआ, दशरथ जैसा कोई पिता नहीं हुआ, कौशल्या जैसी कोई माता नहीं हुई, असा मार्मिक भाव रामकथेचा भावार्थ म्हणून तुमच्या पुढे या ठिकाणी नावं घेतल्यानंतर लक्षात येतो. श्रीराम जैसा कोई पति नहीं हुआ, सीता जैसी कोई पत्नी नहीं हुई, भरत जैसा कोई भाई नहीं हुआ, रावण जैसा कोई शत्रू नहीं हुआ. आता हे जे मी सगळे नावं घेतले, यांनी कसे कसे आपलं पार्ट त्या ठिकाणी निभवले आणि कशा कशा पद्धतीनं सेवा केली, हाच खरा रामायणाचा आदर्श आहे. म्हणजे याच्यात बंधुप्रेम आहे, याच्यामध्ये हो पती पत्नीचं प्रेम आहे, याच्यामध्ये बापाचं आणि मुलाचंही प्रेम दिसतं, याच्यामध्ये गुरुचं आणि शिष्याचं नातं दिसतं, याच्यामध्ये हो शत्रुत्वाचाही भाव दिसतो. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजून जातात. त्याला रामकथेचा भावार्थ असं म्हटलं गेलं. आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी 10व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आणि उत्तरार्धामध्ये त्या ठिकाणी ययाती आणि काम याची कथा आली आणि नंतर यदुवंशाची कथा आपल्या समोर 10व्या स्कंदामध्ये शेवटी सांगितली. आहुकाला 2 मुलं झाली, देवक आणि उग्रसेन. देवकाने आपल्या 7 मुलीचा विवाह वासुदेवाशी केला. वासुदेव देवकीला 6 मुले झालीत. रोहिणी पासून 7वं मूल जे झालं ते म्हणजे भगवान बलराम. भगवान बलरामाचा जन्म सोहळा. बोलिये बलराम भगवान की जय. पुन्हा नारळ घ्या एक आता आणि सगळेजण फुलं घ्या आता हातात. 1-2 मुली या, जराशी फुलं वाटून द्या. कृष्ण जन्म सोहळा ज्या वेळेला होईल त्यावेळेला जय जयकार करू आणि त्यावेळेला सगळ्यांनी फुलाचं उधळण करायचं. मुख्य यजमान नारळ फोडतील आणि कृष्ण जन्म आपण अगदी 5 मिनिटात या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी सुंठवडा आणला असेल त्यांनी नंतर एकत्र करायचा आहे आरती झाल्यानंतर आणि सगळ्यांनी फुलं हातात घेऊन कृष्ण जन्माच्या तयारी करता सज्ज राहायचं आहे. आणि ज्या वेळेला वसुदेव देवकीचा लग्न सोहळा झाला, मोठ्या थाटामाटात दुदुंबी नगारे वाजायला लागले. कंसाने आनंदात लग्न सोहळा पार पाडला. स्वतः रथामध्ये बसून सारथ्य करत आपल्या बहिणीला विदाई करत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाच्या मनामध्ये विचलता निर्माण झाली की हिच्यापासून जो 8वा जन्माला येणार आहे. आकाशाची वाणी सांगितसे कंसा, मानी हा भरोसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र देवकी उदरी येईल
वधील तुझशी. या पद्धतीनं आकाशवाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी 8वा पुत्र येईल, तो मला मारेल. त्या अगोदर जे रथाचे दोर हातात होते ते बाजूला सोडले आणि आपल्या जोर असलेली तलवार मॅनेतून बाहेर काढली. माराया धावला. देवकीला मारण्याकरता तलवार वर केली. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. अरे कंसा, एवढ्या आनंदात बहिणीचा लग्न सोहळा पार पाडला, स्वतः सारथ्य करत विधेय करत आम्हाला घेऊन चालला आणि आकाशवाणीच्या माध्यमातून तुला कळल्यानंतर तुझ्या बहिणीलाच तू मारण्याकरता या ठिकाणी पुढे सरसावतो. अरे स्त्रीचं हत्येचं पातक लागेल, त्यातल्या त्यात तुझी बहीण आहे. आणि जर 8व्या मुलापासून तुला मृत्यूचं भय आहे तर मी तुला वचन देतो, तुझ्या नजर कैदेत ठेव. आम्ही झालेले सगळेच्या सगळे मुलं तुझ्या स्वाधीन करू, पण तरी त्या देवकीला मारू नको. विनाकारण तू पातक लावून घेऊ नको. असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला रथ वळवला, बंदीगृहाजवळ आणला, हातापायात बेड्या टाकल्या आणि त्यांना बंदीगृहामध्ये ठेवलं. द्वारपालांना सांगितलं, रडण्याचा आवाज कानावर आला की धावत मला येऊन सांगायचं. द्वारपाल तेच करायचे. आणि ज्या वेळेला पहिलं मूल झालं ती होती मुलगी. रडण्याचा आवाज आला, द्वारपाल धावत गेले आणि धावत धावत कंस बंदीगृहाकडे आला. दोन्ही पाय हातात धरले, मृत्यू शिडेवर त्या मुलीला आपटणार तेवढ्यामध्ये देवकीनं पाय धरले. दादा, अरे तुला 8व्या मुलापासून मृत्यूचा भय आहे. ही तर स्त्री आहे, अबला आहे, ही नारी आहे, हिला मारून तू पातक लावून घेऊ नको. ही मुलगी आहे, ही काय तुला मारणार आहे. पाहता पाहता पहिली मुलगी झाली, दुसरं अपत्य झालं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं अपत्य सांभाळून ठेवले. पण नारद महर्षीने युक्ती केली की हा दृष्ट आहे, दुराचारी आहे, याचं पाप तर वाढलेलं आहेच, पण भगवंताचं अवतार कार्य होण्याकरता, याला संपवण्याकरता, देवाला अवतरित करण्याकरता याचं पुन्हा पाप वाढवलं पाहिजे. म्हणून पुण्य सारावया, भेटे देवऋषी, वधी त्या बालकाशी ठेवू नको, असा मनामध्ये संभ्रम निर्माण केला. नारद महालात गेले, कंसाला सांगितलं, वेडा आहेस का, एवढा मोठा राजा, विचारवंत, तुला कसं कळत नाही, तिचे सगळे मुलं जिवंत ठेवून राहिला. अरे पहिला 8वा होऊ शकते, 7वा सुद्धा 8वा होऊ शकते. गणती करत असताना पुढून मागेन मागून पुढे गेलं की कोणताही 8वा होऊ शकते. आणि मारून टाक, जिवंत ठेवू नको. मग हा बाप राजा लगेच त्याच्या मनात विचार आला, म्हणे बरोबर आहे नारदा तुम्ही सांगता ते. पटकन आला, आल्याबरोबर एक 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 करून सगळे लहान मुलं मारले. इकडे पाप वाढवलं. माणसाच्या जीवनातलं पाप नष्ट व्हायला पाहिजे. या कंसाचं पाप वाढलं आणि भगवंतानं ठरवलं, आता मी अवतार घेतल्याशिवाय काही शक्य नाही, याला संपवण्याकरता हा माझा अवतार आहे. म्हणून त्या ठिकाणी 7वा तो म्हणजे गर्भ योग माया नेत, आणि तो योग मायेने गर्भ त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने सांगितलं. भगवंतानी योग मायेला 7वा अवतार, 8वा अवतार मला घ्यायचा आहे आणि गोकुळामध्ये जायचं आहे. अशा पद्धतीनं 8वा अवतार भगवंताचा अष्टमी तिथीला आणि श्रावण महिन्यामध्ये रात्री 12 वाजता मंद मंद पाऊस पडत असताना अशा वेळेला त्या ठिकाणी भगवान कृष्ण आणि चतुर्भुज रूपामध्ये बंदीगृहामध्ये 12 वाजता रात्री प्रगट होतात. अयोनी संभव नोहे काही श्रमी. या शब्दाचा अर्थ असा आहे की अयोनी म्हणजे अ म्हणजे नाही, योनीच्या माध्यमातून नाही. प्रागट्यकरण भगवंताचं इथं योनी नाही, भगवान प्रगट होतात. प्रगट भयो भगवान, अशी स्थिती. चतुर्भुज रूप घेऊन भगवान असा लख प्रकाश पडला आणि नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की, बोल कृष्ण कन्हैया लाल की, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की, सोपीनाथ भगवान. आणि भगवान ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला चतुर्भुज रूप धारण केलं. वसुदेव देवकीने नमस्कार केला. भगवंत म्हणतात, मी मुद्दाम तुमच्या संग संवाद साधण्याकरता हे रूप धारण केलं. माझ्या सूचना ऐका. माझा अवतार हा कशासाठी आहे, मी काय करण्याच्या हेतूने प्रगट झालो आणि मला इथं ठेवू नका. अशा अशा पद्धतीनं मला तुम्ही गोकुळामध्ये घेऊन जा
आणि मला हे कार्य करायचं आहे. सगळ्या सूचना प्रभूने त्या ठिकाणी सांगितल्या. आता भगवान म्हटले, आलं ना लक्षात? वसुदेव म्हटले, सगळं आमच्या लक्षात आलं. मग भगवान लहान स्वरूपामध्ये ज्या वेळेला बाल स्वरूपात आले ना, त्यावेळेला देवकीनं प्रभूला उचललं, आपल्या हृदयाला लावलं, वात्सल्य भाव जागृत झाला आणि देवकी रडायला लागली. वसुदेव म्हणतात, आपल्याला ज्या सूचना सांगितल्या त्या जर तंतोतंत लवकर पाळल्या नाही, दिवस उजाडला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. हो, देवकीला सांगितलं, धीर धर, आपल्याला जे सांगितलं ते कार्य करायचं आहे. भगवंताला टोपलीत ठेवलं. जसं टोपलीत ठेवलं, टोपली उचलली, हातापायातले बंधनं आपोआप गळले. त्याचं कारण सांगितलं. उचलो आले कमळापती, देवाला आपलंसं केलं, देवाला आपल्या जवळ धरलं की आपले बंधनं सुटतात. जीवाचे बंधनं मोकळे होण्याकरता देव आपलासा करणं गरजेचं आहे. म्हणून वसुदेवानं जशी टोपली उचलली तसे बंधनं गळली. पायीचे बंधने गळती. आणि बंधनं गळल्यानंतर डोक्यावर घेतलं. त्यावेळेला डोक्यावर घेतल्यावर पुन्हा देवकी म्हणते, मला थोडंसं आणखीन पाहू द्या, माझ्या बाळाचं स्वरूप दिसू द्या. भगवान दिसण्याकरता सुंदरच आहेत, सावळ्या वर्णाचे आहेत. आणि हसत हसत त्या ठिकाणी भगवान हातपाय हलत हलत टोपलीमध्ये ज्या वेळेला वसुदेव डोक्यावर घेतात, त्यावेळेला द्वारपालांना झोप लागली. रात्रीची वेळ आहे, आपोआप द्वारपाल झोपले, दारं उघडत आहेत. येता येता बाहेर जसे मथुरेचे आले तसे यमुनेच्या तीरावर येऊन उभे राहिले. त्यावेळेला शेषशाही भगवान यांना सुद्धा एक मनात भाव निर्माण झाला की माझे स्वामी, माझे प्रभू आले, त्यांना पाणी लागू नये आणि मंद मंद पाऊस त्यांच्या अंगावर पडू नये म्हणून असा शेषाचा फणा त्यांनी धरला. आणि यमुनेच्या पात्रातून वसुदेव जात असताना यमुना मातेला सुद्धा आनंद झाला. तुडुंब यमुना वाहे, दोन्ही थड्या भरून वर चालली. पाहता पाहता वसुदेवाच्या पाणी हो नाकातोंडात जायला लागलं. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, मला पलीकडे नेत असताना पाण्याचा त्रास जर बाबाला झाला तर बरोबर नाही. भगवंतांनी यमुने मातेचा भाव ओळखला की शेषशाही असणारे भगवान, समुद्रावर शयन करणारे भगवान आज माझ्यामधून जातात, मला सुद्धा दर्शनाचा लाभ झाला पाहिजे म्हणून ते पाणी वाढते. आणि अशा वेळेला भगवान टोपलीतून एक पाय आपला बाहेर काढतात, आपल्या अंगुठ्याचा स्पर्श करतात. तसा अंगुष्ट्याचा स्पर्श झाला तसं यमुना मातेनं आमच्या माता भगिनी डोक्यावर भांग पाडतात अशी वाट दिली, असा रस्ता दिला. आणि गोकुळामध्ये भगवान रात्री आले. आल्यानंतर त्या ठिकाणी जी माया होती यशोदेच्या जवळ, तिला उचललं आणि तिथं भगवंताला ठेवलं. आणि ठेवल्यानंतर मायेला टोपलीत घेतलं, म्हणजे अर्थात हिरा ठेवला आणि गारगोटी घेतली आणि टोपली डोक्यावर घेऊन भगवान रात्रीच मथुरेमध्ये परत आले. मायेचा स्पर्श झाला, बंधनही परत पडले, द्वारही लागले, द्वारपाल जागी झाले आणि मथुरेमध्ये चर्चा झाली. आठवा आला, आठवा आला. लगेच सेवक धावत गेले आणि गेल्यानंतर बिना जोडाया पायात घाल्याचाच कंस पळत पळत महालातून बंदीगृहात आला. जसा आला तसाच लगे दोन पाय हातात धरले आणि शिडेवर आपटण्याकरता असं त्या मायेला वर हात केला. आणि ती माया वरच्या वरच आकाश मार्गाने निघून गेली आणि आकाशवाणी केली, मजला गेवदे, अरे तुझला गेवदे उपजला माझे आधी. तू मला काय मारतो, तुला मारणारा तर हो सुखाने त्या ठिकाणी नांदतो, तो सुद्धा जन्माला आलेला आहे, मला तो मारू शकत नाही. ती योग माया आहे. त्या योग मायेचं वर्णन एकनाथ महाराजांनी अनेक गोंधळातून आणि अभंगातून केलेलं आहे. असं झाल्यानंतर मग हा कंस भयभीत झाला, त्याला चैन पडत नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी इकडे अष्टमीच्या नंतर नवमी तिथी ज्या वेळेला उजाडली त्यावेळेला सगळ्यांना आनंद झाला. आणि ज्या वेळेला यशोदेनं पाहिलं की आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झालं, आणि तीच आनंदाची वार्ता नंद बाबाची बहीण, तिचं नाव सुनंदा, तिला आवाज दिला आणि यशोदेनं सांगितलं, म्हणे बाई हो मुलाची प्राप्ती झाली, मुलगा झाला, नंद घर आनंद भयो. ही वार्ता लगेच तुम्ही नंद बाबाला सांगा. नंद बाबा ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, गायीची सेवा करायचे आणि सर्व काम करायचे. गायीच्या गोठ्यात गेलेले होते. सुनंदा धावत धावतच गेली आणि सुनंदा धावत गेल्यावर सांगते, दादा, भैया भैया
दादा जशी धावत गेली. हो नंद बाबा असं गाईच्या जवळ सेवा करत असताना दोन्ही हात भरलेले होते शेणाने, वासर जवळ होते, शरीर भरलेलं होतं. तिथून ते असेच हात घेऊन पुढे आले. हा सुनंदा क्या कहती हो? भैया भैया अपने घर में लाला भयो. म्हणजे आपल्या घरी हो मुलाची प्राप्ती झाली, लाला आपल्या घरी आला. हो त्यावेळेला नंद बाबा म्हणायला लागले, सुनंदा सच? हा हा भैया, 100% सच. हो भरलेल्या हातानेच आपल्या गळ्यामध्ये जे हिरे माणिक मोती याच्या माळा होत्या नंदबाबांनी गळ्यातल्या काढल्या आणि अशा सुनंदेच्या अंगावर झोकून दिल्या. हो बक्षीस म्हणून. एवढी आनंदाची वार्ता सांगितली. सुनंदा हे तुला माझ्याकडून सप्रेम भेट. मैं अभी आया हूँ, सुनंदा जाओ सब गोकुल में कह दो अपने घर में लाला भयो. आणि सगळ्यांना वार्ता सांगण्याकरता सुरू झाली. सगळ्या गोपिका गवळणी धावायला लागल्या. एकनाथ महाराज एका गवळणीमध्ये वर्णन करतात. गवळण म्हणती गवळणीला, हे सांगायला लागल्या. नंदा घरी झाली दाटी, एक वाटी सुंटवटी, असं सगळ्या गोपिका एकत्र येऊन तिथं सांगायला लागल्या. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे, वाटता ती सुंट वडे, ऐशी गलबल झाली, दासजनी हेल घाली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, झाला पुत्र यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला. सगळ्या गोपिका एकत्र आल्या. धावता धावता पूर्ण गाव सगळं एका ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यात. आनंदी आनंद. मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला. नंद शब्दाचा अर्थ म्हणजे सदा सर्व काळ आनंद. यशोदा शब्दाचा अर्थ सगळ्यांना यश प्राप्त करून देणारी. यशोदा, यश ददाती इति यशोदा. हा शास्त्रामध्ये नावाची संगती आणि विसर्ग अर्थ असा काढला. हो सुनंदा, किती नावं चांगली आहेत. आणि या पद्धतीनं आनंदी आनंद ज्या नगरात आहे ते गोकुळ आहे. आणि त्या गोकुळाच्या सुखाचं वर्णन तुकोबराय म्हणतात. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. का सुख प्राप्त झालं? बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी. आनंदाचं प्रतीक काय वापरलं? गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे. हे कोण सांगितलं? तुकोबाराय म्हणतात कोण नाही सांगितलं, आमच्या सगळ्यांच्या मनात आलं, तो छंद लागला. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. गोविंदाचा अवतार झाला म्हणून छंद. श्रीराम प्रभूचा ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता त्या दिवशी अख्ख्या जगात असा एकही जीव नसेल की त्यानं एक दिवा लावला नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोण सांगितलं होतं घरी येऊन श्रीरामानं माझी प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, दिवा लावा, असं सांगितलं होतं का? तो छंद पाहिजे. आणि जो छंद जोपासणारे असतात ना, जसं जसं वाचते तसं तसं छंदावर अंग हलते. नाचता येत नाही म्हणे अंगण हेकळं, मग त्याला तुम्ही किती नाचवा, नाचतच नाही. पण नाचणाऱ्या माणसाला नाचा म्हणा लागत नाही, त्याच्या अंगात छंद भरला की तो नाचायला लागते, त्या आनंदात यायला लागते. म्हणून असा छंद गोकुळवासियांना लागला. सगळं गोकुळवासी सुखामध्ये त्या ठिकाणी न्हावून निघालं. तोच आनंद, तोच छंद भागवत सप्ताहाच्या माध्यमातून या संपूर्ण अंबुलकार परिवार आणि सप्ताहाचे आयोजक या ठिकाणी सौभाग्यवती शीतलबाई, प्रवीण भाऊ लुदरकार आणि सर्व या मोदी नगरातले असलेले मातृशक्ती, पितृशक्ती, सर्व समाजाची मंडळी, भगवान सोपीनाथाचे असलेले भक्त, पाहता पाहता हा सप्ताह गुरुजी घरगुती करायचं ठरवलं होतं यांनी, ज्यावेळेस रेखाबाई वारल्या त्याच दिवशी. पण व्यत्यय निर्माण झाला. पाहता पाहता 1-1.5 वर्ष झालं. मग महाराज तुमचंच भागवत पाहिजे बा म्हटलं होतं मयतवर. त्यावेळेस का नाही म्हणता का? मयतच्या दिवशी शब्द काढला, भागवत करू आपण वर्ष 7 म्हटलं करू. आता मला का माहीत, आपलाच कोंबळा बोंबली. हो म्हटलं, पण ते सांगितल्याला टांगेच झालं.
मग आली सेवा माझ्याकडे, ठीक आहे. आता त्या बाईची सेवा भेटणे म्हणजे माझं पुण्य समजतो. पुण्यवान माणसाची सेवा भेटणं म्हणजे नक्कीच माझं पुण्य आहे म्हणून भेटली. आणि मला इथं बोलावण्यात आलं, सेवा ठरली, आपण घरगुती भागवत करू. म्हटलं ठीक आहे, आपल्या ह्याच्यात जेवढं होईल तसं. पाहता पाहता इथं मंदिरात करू बुवा. मंदिरात म्हटल्याबरोबर मग आता पाहुणे बुवा आहेत, विठ्ठलराव आहेत, यांनी सगळ्यांनी व्यवस्था करून घेतली. आणि सगळ्या आमच्या आजूबाजूचे हे सगळे घरं आहेत ना, या मंदिराशी जुळलेले, या नगरातले सगळ्यांनी, असं वाटून नाही राहिलं मला, आज तर असं वाटूनच नाही राहिलं की बुवा हा सप्ताह वैयक्तिक आहे, वाटूनच नाही राहिलं. आणि नाही तर वैयक्तिक म्हटलं की थोडासा मनात येते, आपण कसं जावं, बोलावलं नाही, बोलावलं असतं तर गेलो असतो. पण इथल्या लोकांनी खरोखर कथेचा भाव समजला. कथा कीर्तन तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. तिथं काय आमंत्रण द्यावं लागते का? असंच एक ठिकाण आहे की इथं न बोलावता येणारा माणूस पुण्यवान ठरतो. आणि काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी बोलावलं नाही तरी जाव, अशी हे ठिकाणं असतात. भांडण सुरू आहे, या पाहायला जाऊ नये, तर ते काय आमंत्रण देऊनही उपयोग नाही ना. पारितोषिक थोडं भेटते की आपण आलात त्याबद्दल आभारी आहो, आमचं भांडण शोभिवंत झालं, तिथं जाऊ नये. इथं न बोलावता आलं पाहिजे, म्हणजे असं एक ठिकाण आहे. पण इथं सगळ्यांनी स्वतःहून येण्याचा क्रम दाखवला, म्हणून मी सर्व नगराचे आभार व्यक्त करतो. खरोखर तुमचेही मी ऋणात राहिलं. सप्ताह जरी यायचा आहे, पण माझ्या पुढे जर ऐकायलाच कोणी नसतं तर मग 2 यजमान आणि 4 खांब झालं, असं होत होतं. पण तुम्ही सगळ्यांनी भरभरून उपस्थिती दिली. त्यातल्या त्यात दिवस दिवाळीचे आहेत, जाणे येण्याचे आहेत, आणि नेमकी गडबड असते सगळ्या गोष्टीची. एवढेही व्यस्त कामात तुम्ही वेळ दिला आणि भगवान कृष्ण जन्म सोहळ्याला उपस्थिती दिली. भगवंताच्या जन्म सोहळ्याचा आनंद आणि भगवंताच्या गृहस्थाश्रमाचा आनंद आणि भगवंताच्या सर्व गोष्टीचं वर्णन ऐकून सांगणारा आणि ऐकणारा सुखी होतो. भागवतामध्ये सांगितलं, नेहमी नेहमी ऐकायचं. माणसानं माणसाच्या संसाराचं वर्णन ऐकून माणूस सुखी होऊ शकत नाही, अजिबात नाही होत. एक तर माझं मन दुखील, एक तर मग तुमचं मन दुखील. माझ्या संसाराचं वर्णन मी इथून करू नये, तुमचंही ऐकू नये. पण देवाच्या सर्व गोष्टीचं वर्णन ज्या वेळेला आपण ऐकतो ना, त्यावेळेला भगवान कृपा करतात की माझ्या सर्व गुणाचं वर्णन करणारा मी त्याला आशीर्वाद देतो. म्हणून श्रोत्यालाही आणि वक्त्यालाही भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो, असा दिवस आहे. आणि आजच्या 5व्या दिवशी योगायोगानं आमच्यावर अत्यंत प्रांजळ मनाने प्रेम करणारे आणि जवळचेच नातलग आणि 3-4 अतिथी म्हणा योगायोगानं उपस्थित झाले. मला फोन आला होता 12 वाजता की बा खामगावला काम आहे काहीतरी, त्यानिमित्त चाललो. त्यांना ग्रुपवर माहित होतं पत्रिका. आता वास्तविक पाहता याला आमंत्रण द्यावं लागते, पहिले तारीख घ्यावं लागते, टाइम ठरवावं लागते, मग ते त्या कार्यक्रमावर येतात. आज तर अचंबाच झाला, यायले आमंत्रणही दिलं नाही, टाइमही सांगेल नाही, त्याला बोलावेली नाही, ते एकदम अचानक इथं आले. फार मोठं अकोला जिल्ह्यात समाजाचं काम करणारी आमची मंडळी आहे की कोणत्याही प्रकारचं कुठलंही असो काम, की ते जर 2-4 जण उभे राहिले ना, तर ते काम कुठूनही काही करून आणल्याशिवाय राहत नाहीत. सगळ्यांना सर्वतोपरीची मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात. आणि असे प्रतिष्ठित आमच्या समाजातील असणारे श्रीमान नंदूभाऊ बबुलकर आहेत, त्यांच्यासोबत आमचे गुरुजी आहेत. नाही, तुमचं नाव सांगा. खानझोडे सर, मोठं ट्युशन क्लास आहे अकोल्याला, आणि सर्व पद्धतीचं मार्गदर्शन मुलांना करतात. कितीतरी विद्यार्थी घडले कौल खेळला. असं एक आगळं वेगळं आमच्या समाजामध्ये एक व्यक्तिमत्व आहे. खूप हुशार आहेत आणि देशोन्नतीमध्ये अखंड काम करतात. सर्व पेपरचं काम पाहतात. आमचे श्रीराम भाऊ अठराळे आहेत. बरेचदा कार्यक्रमाचे फोटो, पत्रिका, काही सूचना असल्या, काही असलं पेपरला देतात. त्याच पद्धतीनं आमचे वडीलस्थानी असणारे पिंजरकर काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. 4 जण आले ना तुम्ही? हा, मग जमलं, वांदाच नाही. 4 जण फार महत्वाचे असतात बरं. घरातला माणूस टिटवत धरत असते, पण 4 बाहेरचे लागतात. गोपाल कृष्ण भगवान म्हणजे
सगळ्या गोष्टीला वाहून नेणारे 4 खांदेकरी खंबे आहेत आणि तत्पर आहेत. ते योगायोगानं सप्ताला भेट देण्याकरता या ठिकाणी आले, म्हणून आपण सर्वांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करू आणि एकदा टाळ्या वाजवून हो शब्द सुमनाने स्वागत करू. कृष्ण जन्म सोहळा आपला झाला. कृष्णाला टोपलीत ठेवा आणि पाळण्यात ठेवा. कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घाला. द्या ना, तुमची इच्छा आहे तर मग मी काय लय आनंद झाला की आपण बोललो नाही, संपर्क केलं नाही, तरी इथपर्यंत आले, म्हणून आपल्या परिवाराकडून त्यांचा सत्कार करू. म्हणून नंदू भाऊला विनंती करतो की प्रवीण भाऊ त्यांचा सत्कार करते. सौ रेखाबाई विठ्ठल आंबुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भागवताचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आयोजक सौ शीतलताई प्रवीण मुदरकर आणि आपल्या परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक हरिभक्त. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज ताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ भागवताचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पुढे जन्माला आलेले त्यांचे पुत्र जे असतील किंवा कन्या असतील त्यांनीच याचं आयोजन केलेलं आहे. साधू संत येती घरा तुमची दिवाळी दसरा असं म्हणतात आणि आज महाराजांच्या मधुरवाणीतून आपण या भागवताचा इथे आनंद घेतात. जिथे हरिकथा असते तिथे सर्व काही तुम्हाला कमी पडत नाही आणि आज याची वानवा आहे. समाजामध्ये वातावरण जर तुम्ही बघितलं तर अतिशय रसातळाला वातावरण गेलेलं आहे. याच्यातून जर आपल्या पिढीला सुरक्षित ठेवायचं असेल तर भागवत कथा आणि संतांचा सहवास अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण करू शकत नाही. हाय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. आज गरज आहे समाजाला संस्काराची. पैसा सर्व काही आहे आपल्याकडे, पण संस्कार नाहीत. ते संस्कार जर नसतील तर समाज रसातळाला जातो आणि समाजाला तारून नेण्याचं काम संत करत असतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवेती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. मी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या कथेचा चांगला आनंद घ्या. आपल्या लहान मुलांना आणि तरुण युवक असतील त्यांना सुद्धा कथेला घेऊन या, जेणेकरून त्यांना आपली संस्कृती काय कळेल. आज आपल्याला जीवनाचा मार्गच माहीत नाही. जीवन काय हे समजत नाही. जीवन कशासाठी जगावं लागतं, कशासाठी जगतो आपण हे कळत नाही. ते इथे कळतं. म्हणून भागवताच्या कथेमध्ये मुलं आणि तरुण युवक युवतींनी यायला पाहिजे आणि सेवा द्यायला पाहिजे. 9विधा भक्ती आहे, सेवासुद्धा आपण देऊ शकतो. जे आपल्याच्यानं होईल ते करा. 9 प्रकारची सेवा आहे, 9 प्रकारची भक्ती आहे, ती तुम्ही इथे देऊ शकता. आणि जरूर नाही की आपण धनाने असलं पाहिजे, मनाने इथे राहा. आपण ऐकायला श्रोते म्हणून या, तरीसुद्धा इथे आपला उद्धार होऊ शकतो. आणि महाराजांचं कार्यसुद्धा महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन महाराजांचे होत असतात. आपल्या समाजावर फार मोठं महाराजांचे उपकार आहेत. समाजाला दिशा देण्याचं महाराज काम करतात आणि त्यांच्या मुखातून तुम्ही ही कथा ऐकत आहात. खरोखर आपण धन्य आहात. आम्ही सुद्धा धन्य झालो. आज म्हटलं नंदुबाला आपल्याला जायचंच आहे. आम्ही 2-4 वेळा तिकडे फिरलो. 20 मिनटं आमचे फिरण्यात गेले. कोणी व्यवस्थित सांगत नव्हतं. एका ताईने आम्हाला सांगितलं, आम्ही पोचलो आणि कृष्णाचा जन्म आमच्या समोर झाला. अतिशय आनंद वाटला. त्या आनंदात आम्ही सहभागी झालो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि महाराजांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत ही विनंती. जय श्रीकृष्ण. घ्या कृष्णाला टोपलीत.